जय शिवराय. आपल्या सर्वांना मी खरं तर मुद्दामून काही गोष्टीसाठी जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेला काही आव्हानं करतोय. यावर्षी पाऊस लेट आहे, पण पाऊस मात्र 100% आहे. परंतु त्याच्या अगोदरच्या ज्या पेरण्या आहेत त्या पेरण्याला सुद्धा आपण सर्वांनी शेतकरी बांधवांनी थोडंसं नियोजित पद्धतीने विलंब करून पावसाचा अंदाज घेऊन पुढच्या कालखंडामध्ये पेरण्या कराव्यात, जेणेकरून आपलं भांडवल गुंतणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही. पाण्याचं आवर्तन अतिशय सुंदर झालं. जो शेतकरी वर्ग आहे तो अतिशय समाधानी आहे, खुश आहे. माझा शेतकऱ्यांशी संपर्क आहे आणि त्यांच्या सगळ्या सांगण्यावरूनच आपण पाण्याचं अतिशय वेळोवेळी आणि चांगलं नियोजन केलं. खूप सारे पाणी आज तालुक्याच्या सर्वदूर पोहोचलेलं आहे आणि पाण्याचं नियोजन चांगलं झालं. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला आहे, त्या अनुषंगाने पाणी थांबवायला सांगितलंय. काही लोक राजकारणाच्या विषयावर बोलतात, पाण्याच्या विषयावर बोलतात, परंतु माझी त्यांना विनंती एवढीच आहे की पाणी नगर आणि सोलापूरचं संपलेलं आहे. पडतीमध्ये आपण एक दिवस जास्त ठेवलंय, कारण आता आपल्या लोकांना इथं स्थानिक लोकांना ते पाणी सगळं भरून देऊन मग पाणी आपण थांबवतोय. उद्याच्या एक दिवसामध्ये आज रात्री उद्या सगळ्या सुद्धा पाणी थांबून जाईल. माझी विनंती एवढीच राहील की जे काही माहिती पाहिजे असेल शेतकऱ्यांना, काही लोकांना किंवा काही माझ्या मित्रांना, काही माझ्या विरोधी सहकाऱ्यांना सुद्धा त्यांनी आधी जलसंपदा विभागाशी खात्री करून द्यावी किंवा तालुक्याच्या आमदाराशी बोलावं. रोजच उठायचं आणि राजकारण करायचं हे काही शेतकऱ्यांच्या हिताचं किंवा तालुक्याच्या हिताचं नाही. तर याची आपण सर्व काळजी कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पाण्याचा वापर आपण सगळे जपून करा, जेणेकरून पाणी हे जीवन झालेलं आहे. पुढच्या कालखंडामध्ये पाणी हा अतिशय महत्वाचा घटक समजून प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपण स्वतःची त्या पाण्याच्या सर्व काळजी घ्यावी. पाणी आजही खूप चांगलं आहे. दरवर्षीच्या नियोजनामध्ये मागच्या 5 वर्षापेक्षा या वर्षीच्या नियोजन आपण अतिशय सुरळीत केलेलं आहे. त्यामुळे पाण्याची अडचण नाही. एवढंच आपल्याला सांगतो. आपल्या सर्वांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मायबाप जनतेचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय.